बराच वेळ चर्चा झाली। अरविंद केजरीवाल साहेबांना अजितदादांच्या ॲक्सिडेंट बद्दल नाही तर घातपात बद्दल जी काय माहिती आम्ही सगळ्यांनी मिळून गोळा केलेली आहे ती माहिती त्या ठिकाणी त्यांना दिली। ती माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांनी अनेक प्रश्न आम्हाला विचारले, ज्याला उत्तर विथ प्रूफ आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि हे सगळं बघितल्यानंतर नक्कीच त्यांना सुद्धा काळजी वाटते की एका व्हीआयपीच्या बाबतीत जर एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याच्यामध्ये व्हीआयपीचा मृत्यू झाला असेल आणि जर इन्व्हेस्टिगेशन होत नसेल ही योग्य गोष्ट नाही। त्याच्याबरोबर त्यांना अजून एक गोष्टीचं आश्चर्य वाटलं की एवढा मोठा महाराष्ट्राचा नेता ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो तरी महाराष्ट्राकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, तपास व्हायला पाहिजे, तो तिथं होत नाही। आणि सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का त्यांना त्या ठिकाणी बसला जेव्हा मी त्यांना सांगितलं की FIR आमचा महाराष्ट्रामध्ये घेतला जात नाही। त्यांनी सांगितलं या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, FIR हा झालाच पाहिजे। आणि एवढा मोठा व्यक्ती महाराष्ट्रातला जातो आणि त्या व्यक्तीबद्दलचा जर FIR होत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली नाही। त्याच्याचबरोबर त्यांनी बोलत असताना हेही सांगितलं की हा मुद्दा महत्त्वाचा, याच्यासाठी आम्ही पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा देऊच अजितदादांना न्याय देण्यासाठी। पण त्याच्याचबरोबर ह्याच्यात खोलात जर आपण गेलो तर DGCAच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी होत आहेत। जसं की अहमदाबादमध्ये जो ॲक्सिडेंट झाला तिथे असणारी जी काही भारतातली पायलटची असोसिएशन आहे, 5000पेक्षा जास्त पायलट, त्याच्यामध्ये त्यांनी केजरीवाल साहेबांना विनंती केलेली आहे, आम्हाला विनंती केलेली आहे की रूल 12च्या अंतर्गत हे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। कारण रूल 11 जर आपण घेतलं तर त्याच्यात आतल्यात इन्व्हेस्टिगेशन होईल, त्याच्यात सगळं मॅनेज केलं जाईल। म्हणून 12चा जी काय रिक्वेस्ट आहे, एअर इंडियाचा जो काही अहमदाबादला क्रॅश झाला आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही केजरीवाल साहेबांना सांगितलं। त्यांनी सांगितलं की ही मागणी महत्त्वाची आहे, पण त्याच्याचबरोबर ते म्हणले या देशातल्या सर्व नागरिक जे विमानाने प्रवास करतात त्यांच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा विषय घ्यायचा असेल तर मग आपल्याला DGCAमध्ये मोठा रिफॉर्म त्या ठिकाणी आणावा लागेल। त्यामुळे हा विषय फक्त दादांपुरता न राहता दादांना तर न्याय दिलाच जाईल, पण त्याच्याचबरोबर रिफॉर्म पण DGCAमध्ये मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे अशी भूमिका ही केजरीवाल साहेबांनी इथं घेतलेली आहे। तुमचा साखर कारखाना आहे, त्याच्या प्रदूषणामुळे जे आहे कुठे ना कुठे अपघाताची शक्यता आहे। BJPचे मोर्चा चीफ आहेत, त्यांनी पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना। ज्या लोकांना मेंदू नसतो, ज्या फक्त बातम्या होण्यासाठी त्या ठिकाणी बोलता धनी हा अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे आणि सातारा जिल्ह्यामधला आहे, त्याच्या खोल्यामध्ये मी काय जाणार नाही। एवढं गलिच्छ लेवलचं राजकारण जर भाजपच्या मोठ्या नेत्यांकडनं त्या ठिकाणी केलं जात असेल आणि स्वतः काय बोलता येत नाही म्हणून चिरकुट लोकांकडनं त्या ठिकाणी जर वक्तव्य करत असतील, दुर्दैव असं दादांच्या बद्दल आणि ॲक्सिडेंटबद्दल जर कुणी असं राजकारण इतक्या खालच्या लेवलला जाऊन राजकारण करत असेल आणि हे सगळे BJPचेच लोक आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे आमदार आणि नेते अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे याला पाठिंबा देतात। अजितदादांच्या पक्षातले जे सगळे आमदार आहेत ओपन नाही पण छुपा पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी देतात आणि अमोल मिटकरींसारखे जे काही आमदार आहेत ते ओपन पाठिंबा त्या ठिकाणी देतात। आमच्या पक्षातले तर आहेतच, काँग्रेसमधले आहेतच, पण भाजपचेच नेते हे इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास योग्य दिशेने जाऊ नये अशी भूमिका भाजपच्या नेत्यांची आणि सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे का? ह्याच्यात पण भाजपचा व्यक्ती, भाजपचे नेते आमच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात या सगळ्या गोष्टीमध्ये। त्यामुळे भाजपचाच ह्याच्यामध्ये कुठं हात आहे का अशी शंका 100% त्या ठिकाणी आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे। शिखर बँकेच्या घोटाळ्या संदर्भामध्ये आता अर्ज केलेला आहे दोषमुक्तीसाठी, बाकीच्यांचं असं कळत होतं की सगळे दोषमुक्त झाले, फक्त तुम्हाला अर्ज करावा लागेल। मला वेगळं टार्गेट केलं गेलं होतं कारण का सत्तेतल्या लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी मी बोलत होतो, एकट्याला वेगळं टार्गेट केलं गेलं होतं। आता त्याच्यामध्ये जर मेन जी केस आहे तीच केस तिथं संपली असेल तर माझा विषय त्या ठिकाणी येतच नाही आणि नॉर्मल कोर्टाच्या प्रोसिजरप्रमाणे मी त्या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे जी एक्सेप्ट केली जाईल असा आम्हाला विश्वास आहे, कारण न्याय प्रणालीवर आमचा विश्वास अजूनपर्यंत तरी आहे। सर, खास करून जर बघितलं काल अर्थसंकल्पावर घोषणा करण्यात आली, निगा आणि करा नोंदी संदर्भात जोड प्रकल्पासंदर्भात घोषणा करण्यात आली। काही दिवसापूर्वी जेव्हा अजित पवारांनी भाषण दिलं होतं त्याच म्हटलं की आम्ही जवळपास 1000 कोटी देऊ, पण कालच्या अर्थसंकल्पात आता 1 रुपया देखील देण्यात आला नाही आहे। याच्यावर जेव्हा बजेटवर बोलण्याची वेळ तेव्हा आम्ही बोलूच, हे आम्ही बोलण्यापेक्षा अजितदादांच्या पक्षातले नेते आमदार यांनी सुद्धा आता कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे। किती दिवस आपण शांत बसणार आहोत?
हे जे काय चाललं आहे आणि कालचं भाषण आपण जर बघितलं तर ठीक आहे, अजितदादांना त्यांनी अर्पण केलं त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण त्याच्याचबरोबर आमची विनंती अशी होती की काही स्मारक त्यांच्या नावाचं, ठीक आहे स्मारक तुम्ही करणार अशी घोषणा केली त्यासाठी सुद्धा आभार, पण ते कुठं करणार ते तर सांगायला पाहिजे होतं. त्याच्याचबरोबर आम्ही असं म्हणलो होतो की दादा राजकारणात 40 वर्ष आहेत, त्याच्याबरोबर 22 वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत आणि त्यात पालकमंत्री पुणे या जिल्ह्याचे ते अनेक वर्ष राहिलेले आहेत. त्यामुळे पुण्यात जे मोठे प्रमुख रस्ते आहेत जे गडकरी साहेबांच्या मदतीने आणि दादांच्या पाठपुराव्याने जे तिथं होत आहे त्यांचं भूमिपूजन काही दिवसानंतर होणार आहे. त्या 3 लेअर 2 लेअर जे उड्डाणपूल आणि मोठे रस्ते आहेत त्यांना आणि रिंग रोडला नाव अजितदादांचं द्यावं ह्याची घोषणा काल कुठं ना कुठे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी झाली नाही. दुर्दैव असं की त्याबद्दलची मागणी अजितदादांच्या पक्षाकडनं सुद्धा झाली नाही. मग ह्याला आपण काय म्हणणार? त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण भूमिका घेत असतो ती कदाचित आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून हानिकारक असलं, नुकसानदायक असलं तरी एखादा आपल्या नेत्यासाठी लढणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. तेवढी भूमिका मात्र त्यांच्या आमदारांनी नेत्यांनी घ्यावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो. पवार आणि सुनेत्रा पवार हे पण दिल्लीमध्ये येणार आहेत आणि भेटी कुणाकुणाच्या घेणार आहेत तारखांचे काही शेड्यूल आहे? आज केजरीवाल साहेबांना त्या ठिकाणी भेटलो, संजय सिंग साहेबांना भेटलो, 2 दिवसानंतर राहुलजींना पण आम्ही भेटणार आहोत, ममता दिदींना आम्ही भेटणार आहोत. त्याचबरोबर अखिलेश सिंगजी असतील, आपले तेजस्वी भाऊ असतील, कन्नूमोळी मॅडम असतील, त्याच्याचबरोबर आपले सोरेन साहेब असतील, ह्या सगळ्या जे इंडिया आघाडीचे लोक आहेत जे लोकांच्या हितासाठी या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी लढत आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये राजकारण न आणता सत्तेतल्या लोकांनाही आम्ही भेटलो आणि विरोधातल्या लोकांनाही भेटलो. आता पार्लमेंटमध्ये मुद्दा आणत असताना आम्ही विरोधातल्या लोकांना जास्त भेटून त्यांच्या नेत्यांना भेटून हा विषय तिथं घेण्यात यावा अशी विनंती त्या ठिकाणी करणार आहोत. राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी होणार आहे या सगळ्यामध्ये? हे बघा, राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जावी अशी आमची भूमिका आहे. कारण राममोहन नायडूंचे जे नेते आहेत चंद्रबाबू नायडू त्यांच्या जवळच्या लोकांची एक NBFC आहे, एक बँक आहे छोटीशी, त्या बँकली डायरेक्ट VSR कंपनीला तिथं लोन दिलेलं आहे. मग तुमचे आर्थिक आणि व्यक्तिगत रिलेशनशिप असेल VSR नावाच्या या कंपनीली आणि त्याच्या VK सिंग या मालकाली जुबली हिल्स म्हणजे जिथं नायडू साहेब राहतात त्या भागामध्ये तिथं एक कुठली ती प्रॉपर्टी घेतलेली आणि त्या प्रॉपर्टीला जे लोन दिलं ते एका कसूर व्यास्या बँकली त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते कधी दिलं तर 30/9/2024ला. आता हे VSRला 30/9/2024ला त्याच बँकेली लोन दिलं आणि त्याच दिवशी त्याच बँकेली हे चंद्रबाबू नायडूच्या NBFCला सुद्धा लोन 50 कोटीचं दिलेलं आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी काळंबेरं आहे असं आमचं सुरुवातीपासून म्हणणं आहे. आता तिथं जे काही TDPची लोक म्हणतात सूत्राच्या माध्यमातून की नाही नाही आमचं काही घेणं देणं नाही. अहो त्यांना सांगायचं आहे मराठी माणूस ज्या पद्धतीने दिल्लीत येतोय, महाराष्ट्रात लढतोय, रस्त्यावर लढतोय, आम्ही सगळेजण लढतोय, आमच्या मराठी नेत्यासाठी त्या ठिकाणी लढतोय, पण समोरासमोर लढतोय ना, विथ पुराव्यासकट आम्ही बोलतोय. तुम्ही सूत्राच्या माध्यमातून कशाला बोलताय? तुम्ही जर बोलत असाल ना तुमच्या राज्यात आम्ही येतो, तुमच्या राज्यात येऊन तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला आम्ही तयार आहोत आणि तुमचं आणि त्या VSRचं कसं नातं आहे कमर्शियल आणि व्यक्तिगत हे आम्ही तिथं सिद्ध त्या ठिकाणी करू. पण ओपनली येऊन मीडियासमोर तुम्ही बोला तर. राजीनाम्याबद्दल केजरीवाल यांचं काय म्हणणं आहे? सहमत आहेत का ते राममोहन नायडूंच्या नाही, जेव्हा मी त्यांना सगळे पुरावे दिले की जिथं हे TDPचं आणि तिथं VSRचा डायरेक्ट आर्थिक आणि व्यक्तिगत संबंध आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आलं. असे जर व्यक्तिगत संबंध असतील ना तर आर्थिक संबंध असतील तर इन्व्हेस्टिगेशन कसं होणार अशी त्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहात का? कारण मागच्या वेळी तुम्ही प्रयत्न केला होता पण भेट झाली नव्हती. तुम्ही अनेक 4 दिवस आहात दिल्लीत. आम्ही परत एकदा त्यांना ईमेल करू. मोठे नेते बिझी असतात. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही काही दिवसांपूर्वी भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की तुमचं एक पत्र एखादं असू द्या आणि जेव्हा आम्ही तेव्हा दिल्लीला जाऊ तेव्हा नक्कीच फॉलोअप करू. CM साहेबांकडनं ती भूमिका तिथं आहे. आता बघू काय होतं, पण आम्ही आमच्याकडनं ईमेल तरी त्या ठिकाणी नक्कीच पाठवू. पवार आणि पार्थ पवार पण दिल्लीमध्ये येऊन भेटणार आहेत अमित शहा आणि बाकीच्या नेत्यांना. तुम्ही सध्या दिल्लीत आहात, सो तुमचे बंधू आता नवीन खासदार झाले, ते येत आहेत का दिल्लीमध्ये भेटण्यासाठी? नाही, आता ते काय करतात आणि काय करणार आहेत हे तर काय माहिती आम्हाला तिथं नाही आहे. येत असतील तर चांगली गोष्ट. सेम मुद्द्यावरती सगळे एकत्रित येऊन पंतप्रधानांची भेट घेणार असं कळतंय. नाही, जर ते आत्ता येऊन करत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण मी सुरुवातीपासून सांगतोय की तिथं जी VSR कंपनी DGC आहे ते कागदपत्राचं जुळवाजुळवी करायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा 13व्या दिवशी का 14व्या दिवशी पंतप्रधान साहेबांना आणि अमित शहा साहेबांना त्यांची जेव्हा भेट झाली होती तेव्हाच हा मुद्दा घेतला असता तर हा VK सिंग आत्तापर्यंत जेलमध्ये असला असता. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी तिथं कुठंच काय होत नाही. मला
अजितदादांच्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांना विनंती करायची आहे, पहिला महाराष्ट्रात FIR तरी होऊ द्या. FIR करण्यासाठी थोडं तुम्ही 4 शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांना, होम मिनिस्टर साहेबांना तुम्ही तिथे टाकावेत आणि दिल्लीत आल्यानंतर तुम्ही तुमच्या लेवलवर जर पाठपुरावा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच आहे. तुम्ही दिल्लीनंतर कोलकाताला जाणार आहेत का? सीआयडीने विके सिंगची चौकशी केलेली होती. त्या दिवशी सीआयडी म्हटली होती त्यांना पुन्हा चौकशीला बोलवणार आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे का? कारण 2 दिवस आज पण विके सिंगला बोलवलंय. ट्रीटमेंट दिली गेली. बघा, पहिल्या दिवशी ते आले होते तेव्हा AK-47 घेऊन त्यांचे जे सिक्युरिटीवाले आहेत गार्ड तिथं आले होते. म्हणजे आम्ही जेव्हा आत येण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा आमच्या गाड्या बाहेर ठेवल्या होत्या, आमच्या कार्यकर्त्यांना बाहेर थांबायला लावलं होतं. विके सिंग जेव्हा आला तेव्हा गेट उघडलं गेलं, त्याची गाडी आत घेतली, सिक्युरिटीची गाडी आत घेतली. AK-47 म्हणजे पोलीस स्टेशनला, म्हणजे पोलीस स्टेशन सोडा, CID म्हणजे क्राईम ब्रांच आपल्या राज्याची, आणि तिथं येत असताना तुम्ही AK-47 घेऊन सिक्युरिटी येतात, ती परवानगी देते. तुम्ही थोडा वेळ काहीतरी चटरपटर चर्चा केली असं आम्हाला कळालं. 8 तास फक्त बसवलं आणि मग येताना विके सिंग सगळ्यांना दिसला, जाताना मात्र दिसला नाही. कारण जाताना पोलिसांच्या गाडीमध्ये त्याला बाहेर सोडण्यात आलं, कारण का मराठी पत्रकारांना आणि तिथे असणाऱ्या आपल्या पत्रकारांना हे कुठेतरी घाबरत होता विके सिंग. काहीतरी असा प्रश्न विचारेल की ज्याचं उत्तर त्याच्याकडे तिथं नसेल, त्यामुळे तुम्हाला ते घाबरले, मराठी लोकांना ते घाबरले आणि VIP ट्रीटमेंट देऊन पोलिसांच्या गाडीमध्ये त्याला बाहेर काढलं. सीआयडी असं करत असेल तर सीआयडीच्या तपासावरती प्रश्नचिन्ह नाही उपस्थित होऊ शकत 100% आम्ही मी जेव्हा 15व्या 16व्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी भेटलो होतो तेव्हा त्यांनी मी 24 तारखेनंतर भेटलो होतो, फेब्रुवारीनंतर. त्यांना म्हणलं होतं की अहो 24 फेब्रुवारीला DGCLE एक स्टेटमेंट तिथं दिलेलं आहे, त्या स्टेटमेंटवर तुम्ही लगेच कारवाई करून FIR करा. त्यांनी ते स्वीकारलं नाही. ते म्हणाले नाही, मी रिपोर्टसाठी आम्ही थांबतोय. मग आता प्रिलिमिनरी रिपोर्ट आल्यानंतर ते म्हणतात नाही आता फायनल रिपोर्ट आला पाहिजे. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, 2023ला VSRच्या एका विमानाचा जो अपघात मुंबईमध्ये झाला त्याचा 3 वर्ष झाला अजूनपर्यंत फायनल रिपोर्ट नाही. मग अजितदादांच्या केसमध्ये सुद्धा आपण 3 वर्ष थांबायचं का? म्हणजे 3 वर्षामध्ये लोक विसरून जातील, महाराष्ट्र विसरून जाईल, नेते विसरून जाईल, सगळेच विसरून जातील आणि दादाला कुठे नाही मिळाला तरी चालेल असं राजकारण नाही तर असं राजकीय विचार जर कोणी करत असेल तर कृपा करून तुम्ही स्वप्नात आहात. आम्ही काय हा विषय सोडणार नाही. तुमच्या बंधूंनी जे ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे राज्यसभेचा अर्ज दाखल करताना, त्यामध्ये त्यांची संपत्ती 80 कोटीच्या पुढे त्यांनी दाखवली. आजोबांची संपत्ती म्हणजे शरद पवार साहेबांची संपत्ती 60 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे आजोबांपेक्षा नातू संपत्ती असं म्हणायचं. बघा, मी कोणाकडे किती पैसा आहे, काय कसं आहे हे आम्हाला काय सांगता येत नसताना आम्हाला ते माहीत नाही. पवार साहेबांबद्दल सांगायचं झालं तर एवढंच सांगतो की त्यांचे जे काही फ्लॅट्स असतील जे 50 वर्षापूर्वी घेतले, 40 वर्षापूर्वी घेतले, त्यांच्या जमिनी ज्या पूर्वीपासून त्यांच्याकडे आलेल्या आहेत त्याची व्हॅल्यू आज बघितलं ती व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे पवारसाहेबांनी याच्या आधीसुद्धा अशाच पद्धतीने राज्यसभेच्या वेळेस काही गोष्टी फाईल केल्या होत्या. त्यामुळे पवारसाहेबांबद्दल मी कॉन्फिडेंटली त्या ठिकाणी सांगू शकतो, पण बाकीच्यांच्याबद्दल माझा कुठलाही अभ्यास नसल्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणं हे योग्य ठरणार नाही. 2019 जी शेतकरी कर्जमाफी झाली होती त्यावेळेस अनेक शेतकरी राहिले होते. त्याची रक्कम जी आहे 1,80,000 असेल, त्याचं व्याज वाढून 2.5 लाखापर्यंत गेलंय. ते पैसे कोण भरणार आहे? त्याचे काही निकष समोर येत नाही. त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी सांगितली जाते. वरचे पैसे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढले, त्याचं काय? ममता बॅनर्जीचा वेळ घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी केलेला आहे. त्यांच्याकडनं रिस्पॉन्ससुद्धा आलेला आहे त्यांच्या कार्यालयाकडनं. फक्त त्यांच्या राज्यामध्ये SIRचा विषय चालू असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ तिथं लागतो, पण 9 तारखेनंतर नक्कीच त्या भेटतील असा विश्वास आहे. राहिला प्रश्न कालच्या बजेटमध्ये जे काही शेतकरी कर्जमाफीबद्दल काही घोषणा झाली ती थोडी अर्धवट झाली आणि कुठेतरी काही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी झाली. त्याच्यामध्ये करत असताना पूर्णपणे आम्ही कर्जमाफी करतोय. मार्च एंडपर्यंत असणारे जे काही कर्ज जे थकीत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही घेत आहोत अशी घोषणा होणं जास्त अपेक्षित होतं. त्याच्याचबरोबर 2017ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाली जी योजना त्या ठिकाणी त्यावेळेसच्या भाजपच्या सरकारने आणली होती त्याच्यात 6 ते 7 लाख शेतकरी हे उर्वरित होते, त्यांना तिथं निधी मिळाला नव्हता. त्याबद्दल 3दा अधिवेशनामध्ये तो मुद्दा मी मांडला. आम्हाला अधिवेशनामध्ये उत्तर 3 वर्षापूर्वी सुद्धा देण्यात आलं होतं की 100% पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही ते पैसे देऊ, पण 3 वर्षापूर्वी अधिवेशनामध्ये आश्वासन देऊन सुद्धा दुर्दैव असं की त्या 6-7 लाख लोकांना अजूनपर्यंत निधी मिळाला नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की त्यावेळेस 1 लाख रुपये ज्याचे पेंडिंग होते ते आता कुठेतरी 17 पासून आत्तापर्यंत गेल्या 9 वर्षामध्ये तो जो आकडा आहे तो कुठेतरी आता 100% वाढलेला आहे. कारण का 10% सुद्धा घेतलं नाही तर कारण का पेनल्टी सुद्धा त्याच्यामध्ये बसते. तो आकडा 1 लाखावरनं 2-2.5 लाखावर गेला. त्याबद्दल आता सरकार काय करणार? कारण का याला पूर्ण जबाबदारी या 6-7 लाख शेतकऱ्याची पूर्ण म्हणजे ते 2.5 लाख हो, 2 लाख हो, नाही तर 3 लाख हो,
तुम्ही वेळेत त्यांना तिथं निधी दिला नाही, वेळेत मदत केली नाही, ते बिचारे त्याच्यामध्ये अडचणीत आले आणि त्यांचा जी कुठला आकडा असेल ती पूर्णपणे जबाबदारी ही सरकारलाच त्या ठिकाणी घ्यावी लागेल. पश्चिम एशियाचा तणावाचा फटका सर्वसामान्यावर बसला आहे. LPG 60% आहे. आपले बासमती राईसचे एक्सपोर्ट्स कुठे ना कुठे थांबलेले आहेत. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातून आणि भारतातून जो काय ॲग्रिकल्चरचा एक्सपोर्ट हा इराणला नाही तर त्या भागामध्ये आणि खास करून UAE या भागामध्ये जात होता. त्याच्यामध्ये फळं असतील, राईस असेल, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा खूप मोठा फटका तिथं पडलेला आहे. त्याच्याचबरोबर फळावर जो फटका असतो तो खूप मोठा असतो. त्याचं कारण आपल्याला काही गोष्टी स्टोअर करता येत नाही. हे झालं शेतकऱ्याचं आणि एक्सपोर्टच्या बाबतीत. पण दुसरी गोष्ट एक समजून घ्या, एक या देशाचा नागरिक म्हणून एक गोष्ट बघितल्यानंतर फार मनापासून वाईट वाटतं. पूर्वी आपला देश सांगायचं आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, ही आमची डिमांड आहे. पण अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या स्टेटमेंट बघितल्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ देतो, महिन्याभरात रशियाचं तेल घ्या नाहीतर ते तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे कुठेतरी आपला मालक अमेरिका झाला का असा कुठेतरी प्रश्न त्या ठिकाणी आता आम्हाला पडायला लागलो. कुठेतरी मनात फार मोठं दुःख तिथं होतं आहे. त्याच्याचबरोबर इराणची जी बोट भारतामध्ये प्रॅक्टिससाठी आली होती, नाहीतर आपलं जे काय करार त्याच्यामध्ये इराणबरोबर होता, त्या बोटीली आपल्याकडे प्रॅक्टिस केल्यानंतर ती बोट जेव्हा परत जात होती त्यांचं पालकत्व त्या बोटीचं तसं बघितलं तर आपल्या देशाचं होतं. एवढी आपली ताकद आहे. पण आपल्याकडे आलेली बोट परत जाताना त्या बोटीला अमेरिकेकडनं बुडवण्यात येतं. त्याच्यामध्ये 80-90 लोकांचा मृत्यू होतो. म्हणजे कुठंतरी आपली जी ताकद आहे ती अमेरिका कमी करण्याला पाहते का असा प्रश्न पडतोय. कारण का आपण स्वाभिमानी लोक आहोत, आपला देश सगळ्यात पॉवरफुल आहे अशा भूमिकेमध्ये आम्ही नेहमी त्या ठिकाणी राहतो. पण अमेरिका जेव्हा काही स्टेटमेंट देतं तेव्हा ते स्टेटमेंट असंच देतं की आपण म्हणजे आपला देश, आपले नेते हे अमेरिकेचं जास्त ऐकतात. हे बघून मात्र फार वाईट वाटतं. काल CIDच्या चौकशीमध्ये VK सिंग यांना हैदराबादी बिर्याणी चालली खूप चर्चा आहे. अहो, त्याला हैदराबाद बिर्याणी दिली, कोल्ड्रिंक दिलं आणि 7 वाजल्यापासून 7:30पर्यंत इंडियाची बॅटिंगसुद्धा त्यांनी बघितलं असं आम्हाला कळतंय. हे अशा प्रकारे VIP ट्रीटमेंट दिली जाते. तुम्ही बघा ना, म्हणजे आत येतात त्याची गाडी पाठवली जाते, 2 गाड्या, मशीन गन घेऊन माणूस पाठवतो आणि आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला म्हणतात बाहेर राहा. आज सगळ्यात वर्स्ट म्हणजे तिथं असणारे जे पत्रकार 8 तास उन्हामध्ये त्यांना तिथे ठेवलं, पत्रकारांना साधा चहासुद्धा विचारला नाही आणि त्यांना तिथं बाहेर ठेवलं आणि VK सिंगला VIP ट्रीटमेंट दिली. म्हणून सांगतो VK सिंगच्या पाठीमागे कोणाचा तरी हात आहे. आणि एक जबाबदारीने हे मी स्टेटमेंट देतोय की VK सिंगचा तपास जर झाला आणि योग्य पद्धतीने झाला तर VK सिंग मोठ्या माणसांची नावं घेऊ शकतो. या घातपातच्या मागे कोण आहे ही भीती असल्यामुळे VK सिंगची तपासणी त्या पद्धतीने होत नाही. म्हणजे कोणाला तरी वाचवलं जात आहे आणि दुर्दैव असं या सगळ्या गोष्टीमध्ये दादांना मात्र त्या ठिकाणी आपल्याला न्याय देता येत नाही. आणि दादांना न्याय देण्यासाठी ज्या ज्या लोकांनी लढायला पाहिजे, ज्या सत्य देत ते मात्र लढताना दिसत नाही. ही दुर्दैवी गोष्ट. लढाई सुरू केली त्यामुळे VK सिंग परदेशात पळून जाईल अशी खूप चर्चा आहे. तुम्हाला काय माहिती आहे? VK सिंगकडनं नावं कुठं पुढे येऊ नयेत आणि VK सिंग बरोबर संलग्न असणारे जे कोणी भाजपचे काही नेते ज्याचे पुरावे त्या ठिकाणी मी दिलेले आहेत, TDPचे काही नेते आणि इतरही काही इन्व्हेस्टर आहेत, जे आपण बघितलं तर खोकला कंपनीच्या माध्यमातून 850 कोटीचा प्रीमियम तिथं आणला गेला होता. ह्याच्यातले काही महत्त्वाच्या मोठ्या लोकांची नावं पुढे येऊ नयेत म्हणून कुठेतरी VK सिंगला सांभाळलं जाते, त्याला सांभाळून ठेवलं जातंय आणि त्याला कुठेही त्या ठिकाणी त्रास दिला जात नाही. ही कुठेतरी गोष्ट आता पुढं त्या ठिकाणी यायला लागलेलं आहे. केशवप्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे, त्यांच्या हेलिकॉप्टरमधून आज दूर निघाला, त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात. अहो, DGCA मध्येच घोळे हे मी तुम्हाला सांगतोय ना. आता हे बघा, 2023ला डावोसला जाताना एकनाथ शिंदे साहेबांनी विमान VSRचं घेतलं होतं. भारताच्या बाहेर जेव्हा तुम्ही प्रवास करत असता तेव्हा ज्या देशांच्या वरून तुम्हाला जायचं असतं त्याची परवानगी तुम्हाला घ्यावीच लागते. दावोसला जर पोचायचं असेल तर 8 तासाचा प्रवास आहे. लेगेसी 600चं विमान जे एकनाथ शिंदे साहेबांनी वापरलं होतं 4 तासानंतर त्याला रिफ्युलिंग करावं लागतं. रिफ्युलिंग करण्यासाठी बहारेनला ते थांबले, रिफ्युलिंग झालं, ते विमानात बसले परत, नाही तर विमानातच होते रिफ्युलिंग होऊस तर. आणि ते जेव्हा इराणकडे जात होते तेव्हा इराणच्या तिथं असणाऱ्या डिफेन्सच्या लोकांनी त्यांना सांगितलं 5 मिनिटामध्ये तुम्ही उलटं व्हा, तुम्ही परवानगी घेतली नाही आणि 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही जर आमच्या हद्दीत राहिला तर तुमचं विमान आम्ही पाडू. आणि हे फक्त इराण नाही, इराकली सुद्धा सांगितलं. आता बघा, परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही उडू शकत नाही. योगायोग बघा, महाराष्ट्राचा एक प्रमुख नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, भाजपच्या मित्रपक्षाचे ते प्रमुख. कंपनी कुठली तर VSR. त्या VSRचा मालिक कोण तर VK सिंग. आता त्याच्यामध्ये
चांगली गोष्ट अशी की त्याच्यात कुठली घटना घडली नाही. एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याबरोबर आहेत. आता दुसरी घटना जी झाली ती कोणाची झाली तर अजितदादांची झाली. कुठल्या मित्रपक्ष म्हणून कुठल्या पक्षाबरोबर ते आहेत, भाजपबरोबर आहेत. त्याच्याचबरोबर कुठली कंपनी व्ही एस आरचा मालक कोण, VK सिंग. एवढा मोठा कोइन्सिडन्स होऊ शकतो का, योगायोग होऊ शकतो का? आणि त्याच्यातच तुम्ही बघा की आम्ही FIR करण्यासाठी प्रयत्न करतो, आमचा FIR घेत नाही. पण 2019ला घाटकोपरला जो ॲक्सिडेंट झाला होता तिथं किरीट सोमय्या पुढे जाऊन पोलिसांवर दबाव आणतात आणि तिथं FIR घेतला जातो आणि अजितदादांच्या बाबतीत FIR घेतला जात नाही. मग नक्कीच काहीतरी काळं बेरं आहे असं आम्हाला वाटतं. थँक्यू सो मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.